सगळं सामान आणून ठेवलंय, घरात कोणच नाही. वहिनी बाजारात गेली, भागू आणि धनु दीदी पालक आणायला गेलेत रानातले. आणि मला मसाल्यांचं काम आहे, मी जरा जाऊन येते. नाही नको, मी एक काम करते, थांबते जरा, नंतर जाते. कशाला थांबतेस तू? कशाला कोणाची वाट बघत बसतेस? जा तुझ्या कामाला जा. नको, तुला अजून बरं नाही वाटत आहे ना, मग तुझ्यासोबत पाहिजे कोणीतरी. थांबते मी. बस. राजू, तुम्ही सगळ्या लहान असून बी किती करता माझ्यासाठी. मला जरा कळ मारली की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचते. माझं हे सगळं करून कंटाळा येत असेल ना? हा, तुझं काम करायला कसला आलाय कंटाळा? आणि एवढं काय करायचं असतं? तुझ्या औषधाच्या वेळा सांभाळायच्या, जेवणाचं बघायचं, जखम तपासायची, बस एवढंच आहे. आणि आता पण बघ, 15 मिनिटात सगळं सामान आणून ठेवलं मी. आणलंयस ना सगळं सामान? जा तुझ्या कामाला. अरे पण तू एकटं कुठं थांबणार? थांबते मी. मी काय घरात नवीन नाही का राजू? अरे ठीक आहे, मी काय नाही झालं मला. तुझं मी बघ, तू गेलीस की कोण ना कोणतरी येईलच की लगेच. आणि हा, बाजारात ना येताना काहीतरी माझ्यासाठी चमचमीत खायला. बर, जाते, पण एकाच अटीवर. तू घरात एकटा असताना इकडे तिकडे हिंडायचं नाही, कळलं? एका जागी बसून राहायचं. नाही फिरणार, फक्त माझं काय. जाते. टीचर, तुम्ही म्हणाला होता ना मी छान मार्कांनी पास होईल, हे बघा. अरे वा, खरंच छान मार्क्स पडलेत रे तुला. पण आता इथून पुढे पण ना असाच अभ्यास करायचा. हा? हो टीचर, आता तुम्ही रोज येणार ना? नाही ना, अजून थोडे दिवस नाही येता येणार मला. आज मी फक्त तुम्हा सगळ्यांचा रिझल्ट बघायला आणि तुमचं अभिनंदन करायला आले होते. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. आणि हा, तुमच्यासाठी ना एक गंमत आणली आहे मी. नमस्कार तेजश्री मॅडम. व्यंकटेश सर, बोला की. चला, चालत चालत बोलूया. चला रे. मॅडम, बातमी काय आली बरं का? भारी वाटलं. अभिनंदन तुमचं. थँक्यू. ते तुमच्या बदलीचं पण कानावर आलं होतं माझ्या. काय कारणाने नाही झाली, बरंच झालं. इथे सगळं कसं सेट झाले ना, आणि विद्यार्थ्यांसोबत एकदा सूत जुळले की ते ऐकतात आपलं, आणि निकालही चांगला लागतो. चिंचा कैऱ्या खाऊ वाटल्या तर खाव्यात माणसानं. तुम्ही खाणार का चिंचा? नाही, नको, मला घरी जायला उशीर होईल, मी निघते. असं मन मारून कसं चालेल मॅडम? थांबा, लगेच आलो. काकू, कैऱ्या द्या. नाही या. छान आहे ना? तुम्ही खाणार? नाही, नको. हो, घ्या की, खरंच खूप छान आहे. ठीक आहे. छान आहे. सावकाश सावकाश. सावकाश. मॅडम थांबा, अशा अवस्थेत वागणं बरं नाही. मी देतो. थँक्यू. परत चला, मी निघते, मला उशीर होतोय. आणि हा, कैरीसाठी थँक्यू. हा, द्या. थँक्यू. बाय. चला, बाय.
यांच्या बरोबर परत ही कोण मुलगी होती? एका जागेवर बसून वैताग आलाय मला. बहिणी उठू बी देत नाहीत राव मला. एकाच जागेवर बस म्हणत. घरात कोण नाही, तोवर फिरत तरी येईल. उठूया. जरा पाय मोकळे होतील. हे घर नक्की कुणाचं आहे? एवढं सगळं झालं पण यांनी अजून इकडे यायचं बंद केलेलं नाही. काय होतंय असं? बरं घराला होतंय. लय वेळ बसून आहे ना, जरा दमान चालू आहे. मला नाही राहायचं इथे. तेजू तेजू ऐक ऐक ऐक. मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली. नाही राहिला माझ्या मनावरती माझा ताबा. परत माझ्याकडनं असं नाही होणार. ह्याचा अर्थ यांनी इथे येणं बंद केलंच नव्हतं. त्यांचं माफी मागणं, वाईट वाटल्याचं दाखवणं, माझी काळजी घेणं, हे सगळं खोटं होतं. माझ्यासमोर पश्चातापाचं नाटक केलं होतं यांनी. सूर्या, हळू हळू. सावकाश. हळू.
इथं? तुम्ही इकडं? लाज नाही वाटत तुम्हाला? किती खोटं वागणार होत अजून माझ्याशी? मला फसवलात, माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. हे असले धंदे करताना ना एकदा तरी आपल्या बाळाचा विचार करायचा होता. आपलं बाळ म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको आहे आणि तुमच्या पोटातलं बाळ यांचं? किती नीच असाल ना तुम्ही. इतरांच्या आयुष्याशी घेताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? बायको तू माझं ऐकून घे. हे बघ काही ऐकायचं नाहीये मला आणि माझ्याशी अजिबात बोलू नका. नाहीये मी तुमची बायको. आपलं जे काही नातं होतं ना ते आज संपलंय. तेजू, ही कोण होती ही बाई? ही खरंच तुमची बायको आहे? हे सगळं काय होतं? बोला की. सरक. नाही सरणार. आधी मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरं द्या. कोण होती ती बाई? खरंच तुमच्या लग्नाची बायको आहे? अहो तुम्हाला मूल होणार आहे असं म्हणाली ती. म्हणजे तुम्ही मला फसवलं. हे एवढं सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं तुम्ही. ऐक सर, बाजूला मला जाऊ दे. नाही सरणार म्हणाले ना. आधी मला खरं खरं काय ते सांगा. अहो मी किती स्वप्न बघितली होती हो तुमच्याशी लग्न करायची. तुम्ही का वागलात असं माझ्याशी? का वागलात? का वागलात माझ्याशी? हो बाजूला. नाही सोडणार म्हणाले ना. का खेळलास माझ्या आयुष्याशी? का? अरे नीच माणसा, तुला मी एवढा जीव लावला आणि तू मलाच इडक काढलास. एवढं खोटं बोललास तू माझ्याशी. मी असं नाही सोडणार आहे तुला. अख्ख्या गावाला दाखवेन तुझी काय अवकात आहे तेव्हाच गप्पा बसेल. सगळ्यांना ओरडून सांगेन तू काय लायकीचा आहेस ते. जो आपल्या आपला चला उभा कापलं. हे लक्षात ठेव. तुला जर तुझा जीव शाबूत ठेवायचा असेल ना, शांत राहायचं. कुठं कापून टाकील ना, तुझ्या आजूबाजूच्या लोकांना पण काढणार नाही. काय आता माझ्या समोर आहे ना हा सगळा प्रकार वाढून ठेवलाय म्हणून, नाही तर तुझा निकाल आहे ना माझ्यावर हात उचलला ना तवाच लावला असता. त्यामुळे शांत बसायचं. शांत बसायचं. कळलं का? अरे दत्तू, तुझा व्यायाम आहे ना 5वीला पुजलाय बघ. हो ना. हो, तब्येत कशी एकदम अशी तंदुरुस्त असली पाहिजे. काय मम्मी? मग माझं पोरग उगाच नाही राजबिंडा दिसत. खात्या पित्या घरचं आहे ते सगळं खरे, पण कुटुंबाकडे लक्ष देणं गरजेचं आहे का नाही? नाहीतर आहे ना तुझ्या कटकटीने आहे ना त्याचं लग्न झालंय म्हणून एक दिवस विसरून जाईल तो. ओ कधी मी कटकट केली तुमच्या माग? उगाच तोंडाला येईल ती बोलू नका उगाच. दत्तू, धनू, मला काय असं वाटतंय, तुम्ही दोघांनी बाहेर कुठं फिरायला म्हणजे ते हनीमूनला जावं असं मला वाटतंय. काय? त्यात काय झालं? अगं लग्न झालं की सगळे जोडपे जातात की. अगं धनू, अगं याच्याने एकमेकाचा स्वभाव कळतो, जाणून घेणं होतं, समजून घेणं होतंय ना. म्हणून आता तुम्ही दोघं काही ठरव ना. मी ठरवून टाकलं मग. हो ना. हो, यात लई खर्च होईल. आणि धनु आणि मी काय ओळखत नाही एकमेकांना. हवा आधीपासून ओळखतेच की. ना मला लई काम आहेत. मरणाची काम आहेत. मला नाही जमणार. ए तुझी रावली सगळी कामं कळालं का? तू आणि काम कधी गणित जमलंय का? मी करतो काय बरोबर करायची ती काम. हे तिकीट घे आणि उद्याच्या उद्या जायची तयारी करायची. बॅगा भरायला घ्या. धरू बॅग भरायला घ्या. अहो नाना पण कशाला? पण बिन काय नाही. धनू, मी आता तुझं काय ऐकून घेणार नाही.
तू जेव्हा बोलत होतीस तेव्हा मी ऐकून घेतलं ना. आता माझं ऐकायचं. ओ सगळं तुमच्याच मनाने ठरवायचं का? घरातली कामं धावं इतकी पडले ती, कोण सुद्धा कुठं जाणार नाही. हा ए तिकीट जर ठेवलंस ना तर तू आहे आणि मी आहे. इथं मी कोणाचं मत विचारत नाही. जे सांगितलंय ते करायचे. ननो जाऊ आवरायला घ्या. नाही मला काय म्हणायचंय, म्हणजे आता जमाना कसा आहे बघितलं ना, पोरासोरांना एकटं दुपटं कुठं पाठवायचं. असं करूया, आपण सगळी जाऊया की. मग काय आता अख्ख्या गावाला पाठवते का यांच्या बरोबर? गावाला कशाला, अव आपण जाऊ शकतोय की. आहे का नाही जिम? हा 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 बरोबर आहे बरोबर आहे. ना ना एक तर आपण सगळीच जाऊया. आणि तसं मग गावाच्या बाहेर तुमचं कुठं पाय निघतो? जायचं तर समद्याने जायचं काय? हो ना ना, जातोय तर सगळ्यांनीच जाऊया. ठीक आहे, तुम्ही असे तर मी बी तसा आहे. प्रश्न सोबतीच आहे ना. तर मला बी माहिती धनु आणि दत्तूसाठी कोणाची सोबत गरजेची आहे. काय बी झालं तर हे दोघं जाणार की नक्कीच. आलो मी जाऊन जरा. तुझ्या फायद्याचं सांगितलंय आता. हा त्याचा फायदा करून घे, नाहीतर तिथं जाऊन पलंग तोड. कळलं का? आता कामिनीला काय सांगू? आणि हा पलंग तोडून ना लईच डोक्याला ताप झालाय. हा सांगतो सांग. हा ठीक, ठेवा ठेवा. सुनबाई, अहो रडायला काय झालं? आणि या अशा अवस्थेत तुम्ही कुठे गेला होतात? सुनबाई तुम्ही काही सांगणार नाही तर आम्हाला कसं कळणार आहे? एक तर अशा नाजूक अवस्थेत तुम्ही रडणं चांगलं नाही. हो रडणं थांबवा. अगं काय अवस्था झाली आहे तुझी? मला कितीदा सांगितलं होतं हिला या अवस्थेत बाहेर कुठं पाठवू नका म्हणून. हा सुनबाई काय झालं? गावात कोणी छेड काढली का? हा कोण काय बोललं का? लवकर सांगा. तुम्ही फक्त सांगा. डॅडी आता मी या घरात नाही राहणार आहे. काय? अहो इथं राहणार नाही मग कुठं राहणार? कुठेही जाईन, पण खोटारडेपणा करणाऱ्या आणि माझ्या विश्वासासोबत खेळणाऱ्या माणसासोबत मी नाही राहू शकत आता. चिरंजीव काय ऐकतोय आम्ही? सुनबाई या घरात राहायचं नाही म्हणतायत. डॅडी एक मिनिट. तेजूवर चल, आपण शांतपणे बोलू ना. असं काय कर? फार झालं. काय झालंय आम्हाला कोणी काय सांगाल का? डॅडी एवढा मोठा विषय नाहीये, मी सांगतो ना तुम्हाला नंतर. खरंच मोठं काही नाही झालं. हा आज तुम्ही काही सांगणार नाहीयेत. आज जे सांगायचंय जे बोलायचंय ते मी बोलणार आहे.